ऐशिक स्वरूपाचा आहे। नक्की सर, मी पुन्हा एक आपल्याकडे येतो। नाशिकवरून महत्त्वाचे अपडेट या ठिकाणी येत आहेत। सुनील बेलदार आता आपल्यासोबत जोडलेले आहेत। खऱ्या अर्थाने शिवसेनेला म्हणजे उबाठा गटाला मोठा धक्का या ठिकाणी मानला जात आहे। सुनीलजी बेलदार, काय काय सांगाल, नाशिक मधील काय अपडेट, काय परिस्थिती? नक्कीच विशाल सर, आपण ज्या पद्धतीने सांगितलं की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मोठा धक्का बसलेला आहे असंच काहीच म्हणावं लागणार आहे। कारण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटामध्ये नाशिकचे माजी महापौर वसंत गीते यांचे सुपुत्र प्रथमेश वसंत गीते हे उमेदवार होते, परंतु सद्यस्थितीमध्ये दुसऱ्या फेरी अखेर देखील ते पिछाडीवर असल्याचं दिसून येत आहे। त्यांना 691 इतके मते मिळाले आहेत। त्यासोबतच त्यांचे प्रतिस्पर्धी मिलिंद बालेराव जे भाजपकडून उमेदवार होते त्यांना 1213 मतदान भेटले। दोघा मतांचा आकडा बघितला तर 522 मतांनी मिलिंद बालेराव हे पुढे आहेत। त्यासोबतच अजित पवार गटाचे राहत काजी यांना फक्त 49 मते मिळालेले आहेत। सोबतच अर्चना थोरात यांना 1178 मते मिळालेले आहेत। तसेच सीमा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटातून सीमा पवार यांना 886 इतके मतदान भेटलेले आहेत। सोबतच प्रभाग क्रमांक 25 मधून एक मोठी अपडेट आहे। सुधाकर बडगुजर यांचे सुपुत्र दीपक बडगुजर आणि मुकेश शहाणे यांच्यामध्ये काल मोठा वाद नाशिक शहरामध्ये पाहायला मिळाला। संपूर्ण नाशिक शहरामध्ये एकीकडे मतदान प्रक्रिया शांततेत होत असताना सावतानगर मधील सुधाकर बडगुजर यांच्या ऑफिसच्या बाहेर मुकेश शहाणे यांचे काही समर्थक आणि दीपक बडगुजर यांचे समर्थक यांच्यामध्ये काल हाणामारी झाली, शाब्दिक वाद झाले, एकमेकांना शिवीगाळ झाली। त्यामुळे त्या ठिकाणचं वातावरण काल खूप तणावपूर्ण होतं, परंतु नाशिक शहर पोलिसांनी हे वातावरण निवळण्यात यशस्वी झाले। त्या ठिकाणी चांगला चोख बंदोबस्त देत नाशिक शहर पोलिसांनी त्या ठिकाणी शांतता प्रस्थापित केली होती। परंतु यामध्ये जर बघितलं गेलं तर नाशिक शहरामध्ये अजून देखील भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना ही सद्यस्थितीमध्ये आघाडीवर दिसून येत आहे। त्यासोबतच जे मुस्लिम भाग आहे त्या ठिकाणी देखील अजित पवार गटाचे जे उमेदवार आहेत ते आघाडीवरती आहेत। विशेष म्हणजे प्रभाग क्रमांक 14 जो बघितला गेला तो अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने आघाडी घेतलेली। त्या ठिकाणी जागृती गांगुर्डे ह्या अजित पवार गटाकडून उभे होत्या, त्यांना दुसऱ्या फेरी अखेरीस 3536 इतके मतदान भेटलेले आहेत। काँग्रेसकडून दिगंबर नारे हे उभे होते, त्यांना 1558 मतदान मिळालेले आहेत। त्यासोबतच शरद पवार राष्ट्रवादी गटाकडून संजय साबळे यांना 839 मते मिळाली आहेत। प्रभाग क्रमांक 14 ब गटामध्ये काँग्रेसकडून नझिया अख्तर ह्या उभ्या होत्या, त्यांना 1639 मतदान भेटलेले आहेत। राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून समीना मेमन या उभ्या होत्या, त्यांना 995 इतके मतदान भेटलेले आहेत। राष्ट्रवादी शरद पवार गट अजित पवार गटाचे बुशरा शेख म्हणून जे उमेदवार आहेत ते सद्यस्थितीमध्ये या ठिकाणी आघाडीवर असल्याचं दिसून येत आहे। त्यांना एकूण दुसऱ्या फेरी अखेरीस 2692 इतके मते भेटलेले आहेत। तर अपक्ष उमेदवार कस्तुरी हिरवे या अपक्ष होत्या, त्यांना 2518 मतदान भेटलेले आहेत। यामध्ये विशेष म्हणजे बघायला गेलं तर राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या ज्या उमेदवार आहेत बुशरा शेख हे 2692 इतके मतदान भेटल्यामुळे ते 174 मतांनी पुढे आहेत। त्याचप्रमाणे क गटामध्ये बघितलं गेलं तर समिया शेख त्या काँग्रेसकडून उभ्या होत्या, त्यांना 1472 इतके मतदान भेटलेले आहेत। रुपाली दहांके या शिंदे सेना गटाकडून उभ्या होत्या, त्यांना 2176 इतके मतदान भेटले आहेत। तर शबाना पठाण ज्या अजित पवार गटाकडून उभ्या आहेत त्यांना 1830 इतके मतदान भेटलेले आहेत। टोटल यामध्ये बघितलं गेलं तर रुपाली दहांके या क्रमांक 9 मधून क्रमांक यांना 346 इतके मतं भेटलेली आहेत। तर प्रभाग क्रमांक ड मध्ये सुपी जैन ज्या काँग्रेसकडून उभ्या होत्या त्या 2642 इतके मतदान त्यांना भेटलेलं आहे, त्यांना 1285 इतके मतदान ते पुढे आहेत। तर प्रभाग क्रमांक 13 मध्ये बघितलं गेलं तर शिंदे सेनेचे उमेदवार हे सद्यस्थितीमध्ये आघाडी दिसून येत आहेत। त्यामध्ये रश्मी भोसले यांना 1296 इतकी मते भेटली आहेत, तर 601 मतदानी पुढे आहेत। विशाल सर, अजून देखील नाशिक शहरामध्ये अनेक भागातील ज्या मतपेट्या आहेत त्या उघडायला खऱ्या अर्थाने आता सुरुवात झालेली आहे। अनेक निकाल समोर येत आहेत, अनेक धक्कादायक निकाल देखील समोर येत आहेत। यापुढची अपडेट देखील थोड्या सर आपणास देण्यात येईल विशाल सर।
नक्कीच सर, धन्यवाद. आपण माहिती दिल्याबद्दल. या संदर्भात जसे काही महत्वाचे अपडेट असतील ते आपण पोहोचवावेत ही आपल्याला विनंती करतो. खऱ्या अर्थाने आपण बघत आहोत की या ठिकाणी उबाठा गटाला मोठा धक्का नाशिक मधून मिळताना दिसत आहे. भाजप या ठिकाणी आघाडीवरती जाताना या ठिकाणी दिसत आहे. नक्कीच सर, धन्यवाद सुनीलजी.